थेट जाणार आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत त्या ठिकाणी. पूर्ण डेव्हलप झाल्यानंतर गणेश भक्तांची सगळ्या गैरसोयी दूर होतील आणि सगळ्यांना अगदी सुखात अगदी आरामशीर आणि श्रद्धापूर्वक आनंददायी दर्शन गणपती बाप्पाचं घेता येईल, त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही अशा प्रकारचा हा विकास आराखडा केलेला आहे. आणि मला वाटतं त्याच्यासाठी आपण 500 कोटीची तरतूद केलेली आहे आणि आतापर्यंत कधी एवढी तरतूद सदा 500 कोटी रुपये मोठी तरतूद केली आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे काम लवकर होईल. आणि त्याचबरोबर मी 6 क्लस्टरचं देखील परिस्थिती पाहिली, इमारती पाहिल्या म्हाडाच्या, आणि तिथे हजारो लोक मला भेटले. म्हाडा आपल्या इथे देखील काही रहिवासी असतील म्हाडामध्ये राहणारे, आणि आमचं एकच आहे की याच्यामध्ये एखादी इमारत आपण उभी केली स्टँड अलोन, तर त्याला काही मोकळी जागा मिळणार नाही, त्याला अम्युनिटी मिळणार नाही. आणि म्हणून क्लस्टर डेव्हलपमेंट हा त्याच्यावर रामबाण उपाय आहे. आणि आम्ही ठाण्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटच्या इमारती संजीवनी चालू केल्या आणि L&T, टाटा, शापूरजी सारखे मोठे लोक, शिर्के, हे लोक काम सुरू केलेलं आहे त्यांनी. त्यामुळे ज्या इमारती डेव्हलपरने घेतल्या परंतु डेव्हलपर कामच करत नाही, लोकांना भाडंही मिळत नाही, मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय, त्याला भाडंही नाही, घरही नाही, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. काही ठिकाणी रिकामे करून घरं ठेवलेली आहेत, इमारती रिकामे केलेल्या आहेत, धोकादायक अवस्थेमध्ये आहेत, काही त्याच्या बाजूला लागून बैठ्या चाळी आहेत. तर जवळपास 6 क्लस्टरमध्ये हजारो रहिवाशांना, एकेका क्लस्टरमध्ये 400, 500, 300 असे लोक आहेत, 750, 800. आणि या सर्व क्लस्टरमध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या दूर आपण करू. लगतचे जे काही लोक राहत आहेत त्यांनाही आपण क्लस्टरमध्ये इन्क्लूड करू. आणि या मुंबईमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट केल्यानंतर एक फायदा याच्यामध्ये आहे की मोठी घरं मिळत आहेत आणि त्याचबरोबर ओपन स्पेस मिळते, गार्डन मिळेल, तिथे आरोग्याच्या सुविधा मिळतील, आपल्याला अनेक ज्या काही अम्युनिटी आहेत, बेसिक अम्युनिटी, त्या सर्व त्या ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट मध्ये मिळतील. कारण एक आपण इमारत उभी करायला गेलो तर मग त्या सगळ्या अम्युनिटी आपल्याला घेता येत नाही, मिळणारही नाही, शक्यही नाही. आणि म्हणून क्लस्टरला जो आम्ही जन्म दिला आणि क्लस्टर डेव्हलपमेंट ही योजना आम्ही सुरू करण्यामागे एवढंच आहे की समूह विकास एकत्र येऊन 6,000 स्क्वेअर मीटर म्हणजे जवळपास 60,000 स्क्वेअर फूट झालं. 6, 7, 8 हजार आहे ना तुमचं क्लस्टर, त्यामुळे 4,000 फूट पासून पुढं. त्यामुळे म्हाडाच्या इमारती आहेत, त्याचबरोबर SRAचे अधिकारी पण इकडे आहेत. SRAचे देखील मी सांगतो, आता म्हाडाचा पण सर्व्हे केला आहे, परंतु SRAचे प्रकल्प रखडलेले जे आहेत ते देखील आपल्याला मार्गी लावायचे आहेत. आणि त्यासाठी आम्ही आता एक निर्णय असा घेतलेला आहे की म्हाडा आणि SRA तर आहेत, परंतु त्याच्यामध्ये MMRDA, सिडको, MSRDC, MIDC, BMC, महाप्रीत या सर्व गव्हर्नमेंटच्या एजन्सीज आहेत. या सर्व गव्हर्नमेंटच्या आपल्या एक भाग आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला जे काही डेव्हलपर सोडून गेल्यानंतर तिथे लोकांची परिस्थिती वाईट आहे. आता मी एकच सांगतो, चेंबूरचं आपला कुठलं ते आंबेडकर रमाबाई नगर 17,000 घरांचं आपण SRA करतोय तो आपण त्याला आपण जवळपास SRA आणि MMRDA मिळून करते. ठाण्यामध्ये देखील महापालिका आणि सिडको मिळून करते. त्यामुळे ही कामं भराभर सुरू होतील आणि जे डेव्हलपर सोडून गेलेत
त्यांना देखील आपण निष्कासित करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यांना देखील काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतलेला. शेवटी आम्हाला लोकांशी लेणं देणं आहे, सर्वसामान्य माणसाशी आम्हाला देणं घेणं आहे. सर्वसामान्य माणसाची नाळ आपल्याशी जुळलेली आहे, म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार. आम्ही गेल्या 2.5 वर्षामध्ये याच्यावर खूप स्टडी केलेला आहे आणि याच्यामध्ये ज्या काही अडचणी होत्या, या अडचणी युनिफाईड डीसीपीआर मधून आम्ही दूर केला. नगरविकास मंत्री आता मी तेव्हा होतो, आता नगरविकास खाता आणि हाऊसिंग दोन्ही माझ्याकडे असल्यामुळे आता तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. कारण शेवटी नियम आणि रूल्स आणि कायदे जे काय आपल्याला बनवायचे आहेत, काही आपल्याला सुटसुटीतपणा त्याच्यामध्ये आणायचा आहे, काही सवलती द्यायच्या आहेत, त्या सवलती देताना आपल्याला नियमांमध्ये बदल करावा लागेल. शेवटी नियमामध्ये बदल करत असताना सर्वसामान्याला घर कसं मिळेल, हक्काचं घर कसं मिळेल, क्वालिटी घर कसं मिळेल, वेळेवर घर कसं मिळेल, मोठं घर कसं मिळेल, हे स्वप्न आहे. आणि म्हणून हे आपलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि मुख्यमंत्री आणि आम्ही मिळून या ठिकाणी या योजनेला मूर्तरूप देतोय. क्लस्टर डिक्लेअर झालं, क्लस्टरमध्ये अजून ज्या ज्या काही अडचणी आहेत, तुम्हाला आणखी काय काय आवश्यक आहे क्लस्टरसाठी, त्या प्लॅनिंग अथॉरिटी वगैरे जे जे काय आपल्याला काय ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपण दूर करू आणि या संपूर्ण मुंबईतला काही एसआरए प्रकल्प होतील, काही क्लस्टरमध्ये प्रकल्प होतील. पण क्लस्टर म्हणजे समूह विकास एकत्र आल्यानंतर त्यामध्ये ते तुम्हाला सगळ्या अम्युनिटी ज्या आहेत त्या ठिकाणी अम्युनिटी सगळ्या मिळतील. आणि म्हणून आजचा पहिलाच माझा दौरा आहे, परंतु मी मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी असे प्रकल्प आहेत रखडलेले आहेत, मी स्वतः मंत्री म्हणून त्या ठिकाणी व्हिजिट करणार आहे, त्या ठिकाणी पाहणी करणार आहे आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना ज्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचना या ठिकाणी दिल्या जातील. काही कायद्यामध्ये नियमामध्ये बदल करावे लागतील तर मग कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आपण ते प्रस्ताव घेऊन जाऊ. तिथे देखील कॅबिनेटची काय आवश्यकता लागली तर ते देखील करू. पण शेवटी आपण एकच आहे की सर्वसामान्य माणसाला घर देणं. मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकला, आज कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर इकडे वसई, विरार, नाला, सोपाऱ्यापर्यंत गेलाय, त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आपलं सरकार करणार आहे. आणि म्हाडाचं आपण नवीन धोरण देखील आपण राबवतो सुधारित, त्याचा देखील एक हे तयार झालेला आहे, मसुदा तयार झालेला आहे आणि त्यामध्ये देखील आणखी काय बदल करायचे ते आपण करू. आणि त्यामध्ये देखील आज आपण परवडणारी घरं, परवडणारी भाड्याची घरं, त्याचबरोबर ज्या आपल्या बहिणी जे काम करतात, वर्किंग वुमन जे आहेत त्यांना देखील त्याच्यामध्ये घरं, त्याचबरोबर सिनियर सिटीजनसाठी देखील घरं आपण त्याच्यामध्ये ठेवतोय. स्टुडंट हॉस्टेल साठी देखील त्याच्यामध्ये आपण घरं ठेवतोय. मिल कामगार, अरे बिचारे मिल कामगार लोक खरा मुंबईकर, तो अजून रखडलाय, त्याला आम्ही घर याच्यामध्ये देणार आहोत. आणि त्याचबरोबर पोलिसांची घरं असतील, डबेवाले जे आहेत त्यांना आम्ही घरं देणार आहोत. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि त्यामुळे तुमच्या ज्या इमारती आहेत आता धोकादायक झाल्यात, कमजोर झाल्यात, त्यांचं रिडेव्हलपमेंट एवढ्या चांगल्या पद्धतीने, चांगल्या क्वालिटीचं, मोठे चांगले L&T, शापूरजी, आणखी कोण कोण आहेत तुमच्याकडे, टाटा, गोदरेज, अनेक लोक जे आहेत, हे सगळे जे आहेत एक चांगलं ग्लोबल टेंडर काढून याच्यामध्ये जेवढे लोक चांगले येतील, कारण आपल्याला शेवटी क्वालिटी, आणि सर्व अधिकाऱ्यांना माझी सूचना आहे, क्वालिटीला महत्व देणं गरजेचं आहे. क्वालिटीमध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज होता कामा नये. नाही तर बिल्डिंग बांधली, आता पूर्वीच्या म्हाडाच्या बिल्डिंगचा अनुभव चांगला नाहीये, लिकेज होणं, हे होणं, ते होणं, हे सगळं सुरू आहे. आता इथं नो लिकेज, लिकेजचा विषय राहता कामा नये. कुठल्याही परिस्थितीत इमारत चांगली असली पाहिजे, हवेशीर असली पाहिजे, व्हेंटिलेशन असलं पाहिजे. या सगळ्या सुविधा ज्या आहेत, अम्युनिटीज आहेत, हे देणारे आणि क्वालिटी काम करणारे लोकच तुम्ही घ्या. आणि यामध्ये एकदा घर बांधलं की त्याला वाटलं पाहिजे, घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, त्याला वाटलं पाहिजे चांगलं घर मिळालेलं आहे. आणि मग आता हे आपण सुरुवात केलेली आहे, परंतु तुम्हाला जोपर्यंत हक्काच्या घराची चावी आम्ही देत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. हा देखील या ठिकाणी आपल्याला शब्द देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो. ज्या आणखी काही जे प्रकल्प आहेत आपण येत्या पुढच्या आठवड्यामध्ये, त्याच्यानंतर एक तुम्ही एक पूर्ण यादी बनवून घ्या, जयस्वालजी पूर्ण यादी बनवा, शंभरकरजी आणि कल्याणकर तुम्ही SRA, तर ही यादी बनवा आणि यादीप्रमाणे आपण त्याचं शेड्यूल बनवू आणि त्या त्या ठिकाणी ज्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या अडचणी आहेत त्या दूर करू आपण. त्याला नियम बदलायचे, कायदे बदलायचे, नगरविकास माझ्याकडे आहे, त्यामुळे कुठली अडचण मला वाटतं आता येणार नाही. रिडेव्हलपमेंटमध्ये हा तुमचा पुनर्विकासाचा मार्ग पूर्णपणे
मोकळा केल्याशिवाय आपलं सरकार स्वस्थ बसणार नाही. कारण सरकारला तुम्ही निवडून आणलेलं आहे. 2.5 वर्षाच्या आम्ही जी काम केलं, जे विकासाचे प्रकल्प राबवले, ज्या लोककल्याणकारी योजना केल्या, लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, सगळं जे काय आता सांगत नाही मी, परंतु त्याच्यामुळे आतापर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्रामध्ये कधी एवढं बहुमत मिळालं नव्हतं तेवढं तुम्ही दिलेलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला देणं ही आमची जबाबदारी आहे. तुम्ही आम्हाला दिलंय, आता आम्ही तुमची परतफेड करणार. आणि म्हणून तुम्हाला घराच्या माध्यमातून आपल्याला मी शब्द देतो की अरे बाबा, घर होऊ दे, बिल्डिंग होऊ दे, सगळं होऊ दे, सगळे आपले प्रकल्प मार्गी लागू दे, मग जिंदाबाद जिंदाबाद सगळं करू. आता पहिलं आपल्या लोकांना घरं देणं हा आपला पहिलं प्राधान्य आहे. म्हणून सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. आणि वेळोवेळी काही अडचणी असल्या तर तुम्ही सूचना करत जा, पत्र देत जा, त्या अडचणी आपण दूर करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.